कुणबी मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला वयाच्या पुराव्यासाठी म्हणजेच एज प्रूफसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतील किंवा ॲड्रेस प्रूफसाठी कोणकोणते प्रूफ लागतील, तसेच शाळेमधून कोणकोणते डॉक्युमेंट आणावे लागतील, 1967 पूर्वीचे तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत ते आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता सर्वात सुरुवातीला तुम्हाला ओळखीच्या पुराव्यासाठी म्हणजेच प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी तुम्हाला कोणतं तरी एक डॉक्युमेंट द्यायचं असतं। तर त्यामध्ये काय आहे तर पहिल्यांदा तुम्हाला सुरुवातीचं डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड द्यायचं आहे। जर तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर तुम्ही ते पॅन कार्ड देऊ शकता। त्यानंतरचं डॉक्युमेंट म्हणजे पासपोर्ट आहे। तुम्ही जर पासपोर्ट काढला असेल तेही तुम्ही इथे देऊ शकता। त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्ही आधार कार्ड देऊ शकता। मतदान कार्ड असेल तर मतदान कार्ड देखील तुम्ही इथे देऊ शकता। त्यानंतर तुमच्याकडे जर ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ते देखील तुम्ही इथे देऊ शकता। त्यानंतर शासकीय किंवा निमशासकीय ओळखपत्र जर असेल तर ते देखील तुम्ही इथे ओळखीचा पुरावा म्हणून देऊ शकता। यापैकी तुम्हाला कोणतंही एक डॉक्युमेंट इथे लागणार आहे। ओळखीचा पुरावा झाल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस प्रूफ द्यायचा आहे। ॲड्रेस प्रूफसाठी पासपोर्ट आहे, त्यानंतर आधार कार्ड आहे, आधार कार्ड झाल्यानंतर वीज बिल आहे, 7/12 किंवा 8 उतारा देखील तुम्ही इथे ॲड्रेस प्रूफसाठी देऊ शकता। त्यानंतर मतदान कार्ड आहे, त्यानंतर रेशन कार्ड देखील तुम्ही इथे देऊ शकता। तुम्ही कोणतंही एक डॉक्युमेंट दिलं तरी इथं चालणार आहे। तसेच त्यामध्ये आणखी पाणी बिल म्हणजेच वॉटर कनेक्शन बिल आहे तर ते देखील तुम्ही इथे देऊ शकता। तसेच ड्रायव्हिंग लायसन्स आहे, ड्रायव्हिंग लायसन्स देखील इथे तुम्ही देऊ शकता किंवा मालमत्ता कराची पावती किंवा टेलिफोन बिल देखील तुम्ही इथे देऊ शकता। पत्त्याचा पुरावा झाल्यानंतर तुम्हाला इथे प्रूफ ऑफ एज म्हणजेच वयाचा पुरावा द्यायचा आहे। इथं तुम्ही तुमचा स्वतःचा जन्माचा दाखला देऊ शकता, तसेच दुसरं म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला देऊ शकता म्हणजे टीसी देऊ शकता। किंवा जर तुमचे एज्युकेशन चालू असेल म्हणजेच तुम्ही शाळेत जात असाल तर तुम्ही शाळेतून निर्गम उतारा म्हणजेच शाळा सोडल्याचा दाखला देखील आणून देऊ शकता। त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट आहे, बोनाफाईड सर्टिफिकेट देखील तुम्ही इथे देऊ शकता। निर्गम उतार्याऐवजी तुम्ही बोनाफाईड काढू शकता। त्यानंतर तुम्हाला उत्पन्नाचा पुरावा द्यायचा आहे। उत्पन्नाचा दाखला तुम्हाला काढायचा आहे जो की 3 वर्षाचा लागणार आहे व उत्पन्नाचं प्रमाणपत्र हे तुमच्या वडिलांच्या नावाने असावे लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला मेन डॉक्युमेंट म्हणजे 1967 किंवा त्याआधीचा पुरावा तुम्हाला इथे द्यायचा आहे। जे तुमचे नातेवाईक असतील, वडील, आजोबा, पणजोबा हे 1967 पूर्वीचा जर यांचा जन्म असेल तर तुम्ही त्यांचे डॉक्युमेंट इथे देऊ शकता। रक्तसंबंधातील नातेवाईकाचा प्राथमिक शाळा प्रवेश, निर्गम उतारा किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच तुम्ही टीसी देऊ शकता। किंवा जर तुमच्याकडे टीसी अवेलेबल नसेल तर शाळेत जाऊन निर्गम उतारा आणू शकता, तो देखील तुम्ही इथे देऊ शकता। इथे तुम्हाला वडिलांचा निर्गम उतारा हा द्यायचाच आहे, पण 1967 पूर्वीचा जर त्यांचा जन्म नसेल तर तुम्हाला आजोबांचा दाखला देखील तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे। किंवा तुमच्या नातेसंबंधातील म्हणजेच चुलते असतील, आत्या असतील त्यांचे देखील इथे तुम्ही प्राथमिक शाळेचे निर्गम उतारे किंवा शाळा सोडल्याचा दाखला दिला तरी इथे चालणार आहे। त्या दाखल्यावरती किंवा निर्गम उतार्यावरती तुमची कास्ट ही कुणबी मराठा असणं हे गरजेचं आहे। त्यानंतर कोतवाल बुक नकल देखील तुम्ही काढू शकता। तुम्ही तहसीलमध्ये जाऊन कोतवाल बुक नकली काढू शकता। त्यामध्ये देखील तुमची कास्ट मेन्शन असेल तर ते डॉक्युमेंट देखील तुम्ही इथे वापरू शकता। त्यानंतरचं डॉक्युमेंट आहे कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारसा नोंदी म्हणजेच तुमच्या कुळातील जुन्या महसूल नोंदी असतील त्या देखील तुम्ही इथे देऊ शकता। उदाहरणासाठी इथे दाखवले आहे ते बघा। त्यामध्ये जमीन वाटप नोंदी, 7/12 उतारे, 8 उतारे, फेरफार असेल, खरेदी खत असेल, खासरा पत्रक, इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख असावा लागतो। महसुली कागदपत्रांमध्ये कुणबी जातीचा उल्लेख असलेलं डॉक्युमेंट तुम्ही इथे देऊ शकता, ते देखील इथे ग्राह्य धरलं जाणार आहे। याच्या व्यतिरिक्त नातेवाईकांनी अगोदरच कुणबी जात प्रमाणपत्र काढले असेल तर त्याचे कुणबी जात प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी देखील तुम्ही इथे देऊ शकता। त्यानंतर तुम्ही हे कुठे काढू शकता तर तुम्ही ते तुमच्या जवळच्या म्हणजेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ते कास्ट सर्टिफिकेट काढू शकता।
किंवा तुम्ही आपल्या सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवरती स्वतः अर्ज करून हा दाखला काढू शकता। या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करा।